हॅलो 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 हॅलो. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे नेट बेटच्या या मास्टर माइंड सिरीजच्या या चॅप्टरमध्ये, या मास्टर क्लासमध्ये, ज्याचं नाव आहे आर्ट ऑफ निगोशिएशन. मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. मला एकदा क्विकली कमेंट्समध्ये लिहून सांगा, तुम्हाला स्लाइड्स बरोबर दिसत आहेत, मी माझा व्हिडिओ, माझा आवाज दोन्ही बरोबर येत आहे का? क्विकली कमेंट मध्ये ओके असं लिहा जर तुम्हाला माझा आवाज बरोबर येत असेल, स्लाइड्स दिसत आहेत, व्हिडिओ दिसतोय. नमस्कार नमस्कार नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. क्विकली कमेंट्स मध्ये लिहून सांगा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी कन्फर्म केलंय, बरोबर दिसत आहे स्लाइड आणि आवाज. व्हेरी गुड. सो मित्रांनो, एक वेगळा विषय घेऊन आलोय, आर्ट ऑफ निगोशिएशन. आपल्या सगळ्यांना प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी या गोष्टीची गरज लागते, ते म्हणजे निगोशिएशन. जोपर्यंत तुम्ही इतरांबरोबर व्यवहार करताय, मग ते व्यवहार पैशाचे असो किंवा नसो, म्हणजे जसं मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलं असेल की नवरा बायको मध्ये पण निगोशिएशन होतं, मुलांमध्ये, पालकांमध्ये पण निगोशिएशन होतं. तुम्ही कदाचित तुमच्या मुलांना सांगत असाल की चांगला अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळव, मग मी तुला हे घेऊन देईन. दिस इज ऑल निगोशिएशन. आणि ऑब्व्हियसली आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये ते निगोशिएशन असतंच. जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर तुम्हाला सेल्स करायचा असेल, कस्टमरशी कडून पैसे काढायचे आहेत, आपलं प्रोडक्ट त्यांना द्यायचं आहे, निगोशिएशन येतं. किंवा मग तुम्ही जॉब करत असाल तर तुमच्या बॉस बरोबर जेव्हा कधी तुमची रिव्ह्यू मीटिंग होते, त्यावेळेला बॉसने दिलेली रेटिंग तुम्हाला अपेक्षित असलेली रेटिंग मॅच होत नाही, त्यावेळेला निगोशिएशन होतं. तुमची सॅलरी मिळवण्याच्या वेळी, सॅलरी वाढवण्याच्या वेळेला निगोशिएशन होतं. नवीन जॉब जॉईन करताना निगोशिएशन होतं. निगोशिएशन इज एव्हरीवेअर आणि इट इज अ की टू सक्सेस, काइंड ऑफ की टू सक्सेस. कारण बऱ्याच वेळेला ना ही गोष्ट दुर्लक्षित असते, आपण कधी निगोशिएशन मास्टरीकडे तेवढं सिरियसली बघत नाही. आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो, कारण माझं पण बरीच वर्ष ना मला ना आवडायचं नाही निगोशिएशन करायला. आणि जेव्हा मला कळायला लागले त्याची व्हॅल्यू काय आहे, त्याची पॉवर काय आहे, ते का केलं पाहिजे, तेव्हा मग मी प्रॉपरली शिकण्याचा प्रयत्न केला, निगोशिएशन प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला. आणि आय कॅन से आय फेअरली आय हॅव इम्प्रूव्ड माय निगोशिएशन स्किल्स. आणि ती तर एव्हरग्रीन जर्नी आहे. रोज नवं काहीतरी शिकायला मिळतंय, रोज नवं मी शिकतोय निगोशिएशन मधला. आणि आय एम शुअर आजच्या या सेशन नंतर, आजच्या या मास्टर क्लास नंतर तुम्ही पण त्या मार्गावर असाल जिथे तुम्ही निगोशिएशन कडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघाल आणि ते करून तुम्ही खूप प्रॉफिट, फायदा तुमच्या आयुष्यात मिळवू शकता. कारण स्ट्रेट फॉरवर्ड बेनिफिट आहे बघा निगोशिएशन केल्याचा. जर तुम्ही काही विकत घेत असाल, विकत घेताना तुम्ही निगोशिएट केलं, त्याच्यावर तुम्ही वाचवलेले ₹5 सुद्धा स्ट्रेट फॉरवर्ड तुमच्या बॉटम लाईन मध्ये, म्हणजे प्रॉफिट मध्ये जातात. आणि त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त असतो. किंवा मग तुम्ही काही विकत असाल, त्यावेळेला तुम्ही चांगलं निगोशिएशन केलं, ₹100 वस्तू ₹105 विकली, तर तुम्हाला जे ₹5 प्रॉफिट मिळेल, प्युअर बॉटम लाईन प्रॉफिट आहे. जे मे बी अकाउंटिंग किंवा बिझनेसशी रिलेटेड असतील त्यांना बॉटम लाईनचा हा कॉन्सेप्ट माहिती असेल. थोडं इन शॉर्ट सांगायचं तर फायदा, आपला फायदा करण्यासाठी निगोशिएशन महत्वाचं आहे. आणि तेच आपण या सेशन मध्ये शिकणार आहोत. सो मित्रांनो, आर यू रेडी? टाइप रेडी इफ यू आर रेडी टू लर्न दिस न्यू थिंग, आर्ट ऑफ निगोशिएशन. टाइप रेडी. मला थोडी एनर्जी द्या जेव्हा तुम्ही असं काही टाइप करता, कारण आपल्याला समोरासमोर बोलता येत नाहीये, त्यामुळे मी तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यासाठी एनर्जी खेचून घेतो आणि त्या एनर्जीने आपलं हे सेशन पुढचं 2 तासाचं चालणार आहे. आणि 2-3 गोष्टी मला सांगायच्या आहेत, पण पहिल्यांदा तुमचं कमेंट्स येऊ द्यात, मग मी पुढे जातो. टाइप रेडी इफ यू आर रेडी. रेडी टू लर्न. Great, great, great. Thank you. Thank you, thank you. Thanks a lot. सुपर. सो 2-3 गोष्टी मला महत्वाच्या सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे माझा इंटरनेट कनेक्शनचा कदाचित प्रॉब्लेम होईल, बट डोंट वरी. जरी डिस्कनेक्ट झाला तरी मी पुन्हा दुसऱ्या नेटने तयार ठेवलेला आहे दुसरं इंटरनेट कनेक्शन,
दुसऱ्या नेटने कनेक्ट होईल. तुम्ही हा वेबिनार सोडून जाऊ नका, मास्टर क्लास सोडून जाऊ नका. 1-2 मिनिटात मी परत येईल. पहिल्यांदा सांगून ठेवतो जर डिस्कनेक्ट झालं तर. ओके. दुसरी गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो ती ही की आजचं हे जे आपलं सेशन आहे निगोशिएशनचं ते मी सेल्स आणि परचेस स्पेसिफिकच ठेवणार आहे. जरी मी उदाहरण तुम्हाला रिलेशनशिपची दिली की तुम्हाला नवरा बायकोमध्ये पण निगोशिएट करायला लागतं, तरी मी त्याच्याबद्दल आज सांगणार नाही. पण ओव्हरऑल जे निगोशिएशनचे रूल आहेत ते जर तुम्हाला कळले तर ते तुम्ही जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता, तुमच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता. पण आता या 2 तासापुरता आपण सेल्स आणि परचेस हे निगोशिएशन बघणार आहोत, कारण ऑब्व्हियसली सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करता येणार नाही. पण सेल्स आणि परचेस हा जो मेजर भाग आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण निगोशिएशन अप्रोच करावं ते आपण बघणार आहोत. ओके. तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो 2 तासाचं सेशन आहे हे, पण हा विषय थोडा मोठा आहे. मला असं कदाचित वाटतंय की हा विषय पूर्ण 2 तासात होणार नाही. जर नाही झाला, इन केस जर मला हा 2 तासात कम्प्लीट नाही करता आला तर मी याचा पार्ट 2 सेशन करेन. तुम्हा सगळ्यांना याचा आपोआप इन्व्हिटेशन मिळेल आणि मग तो उरलेला आपण पुन्हा करू. मे बी या आठवड्यातच कधीतरी पुन्हा करू. शक्यतो मी आजच्या दिवसातच संपवण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात पहिल्यांदा नेहमीप्रमाणे मी माझ्याबद्दल थोडंसं सांगतो. तुमच्यापैकी काही जणांना माझ्याबद्दल माहिती असेल, काही जण नवे असतील तिथे या मास्टर क्लासमध्ये. सो तुमच्यासाठी थोडक्यात सांगतो, कारण पुढच्या 2 तास आपण या माणसाचं काय ऐकावं असा प्रश्न तुमच्या मनात येणं साहजिक आहे. तर मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या संस्थेचा मी फाउंडर आहे. 2015 साली मी या संस्थेची सुरुवात केली. मित्रांनो, मी एक ट्रेनर आहे. या फोटोग्राफ्स वरून तुम्हाला कळत असेलच. आणि कोरोना काळाच्या पूर्वी, कोविडच्या पूर्वी अनेक ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्रेनिंग मी केलेले आहेत. ऑब्व्हियसली ऑफलाईन ट्रेनिंग जास्त आवडतात, कारण तिथे समोरासमोर भेटता येतं, बोलता येतं, रिॲक्शन्स बघता येतात, चर्चा करता येतात, खूप शिकता येतं एकमेकांना, बॉडी लँग्वेज कळते. सो अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि त्यामुळे ऑब्व्हियसली ऑफलाईन ट्रेनिंग आवडतं. पण सध्या आता आपली सिच्युएशन अशी आहे की आपण ऑफलाईन ट्रेनिंग करू शकत नाही, काही हरकत नाही. पण त्याच्यासाठी आपण ऑनलाईनचा पर्याय पण आहेच चालू ठेवलेला. सो साधारण 3000 पेक्षा जास्त स्टुडंट्सना मी लाईव्ह शिकवलंय, 1 to 1 समोरासमोर शिकवलेलं आहे. आणि हे सगळे स्टुडंट्स म्हणजे बिझनेसमॅन, ज्यांना बिझनेस सुरू करायचा आहे, ज्यांनी बिझनेस सुरू केला आहे, ज्यांना बिझनेस वाढवायचा आहे, अशा कॅटेगरीतले लोक आहेत. त्यानंतर मित्रांनो 50,000 पेक्षा जास्त ऑनलाईन स्टुडंट्स आहेत आमचे. अर्थात हे सगळेच्या सगळे माझे नाही आहेत, पण नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स हा जो प्लॅटफॉर्म आहे याच्यावर आतापर्यंत 60 पेक्षा जास्त ऑनलाईन कोर्सेस आहेत मराठी भाषेतले. आणि जगभरातील मराठी बांधव 50,000 पेक्षा जास्त मराठी बांधव आमचे विविध कोर्सेस करत आहेत किंवा केले आहेत. डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्स, व्हिडिओ मार्केटिंग, फेसबुक हे काही मुख्य विषय आहेत माझ्या आवडीचे, जे मी शिकवतो, ट्रेनिंग देतो. आणि त्या व्यतिरिक्त इन जनरल मॅनेजमेंट बद्दल मला बोलायला, ट्रेनिंग द्यायला आवडतं. हे काही फोटोग्राफ्स आहेत मित्रांनो माझे. हे फोटोग्राफ्स मी व्यवसाय, बिझनेस सुरू करायच्या आधीचे आहेत. त्यावेळेला मी जॉब करत होतो. माझा लास्ट जॉब गोदरेज या कंपनीमध्ये होता. आणि त्यामध्ये आणि त्याच्या आधीही मी सेल्स, सर्व्हिस, ऑपरेशन्स, मॅनेजमेंट, थोडंसं IT, थोडंसं प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांमध्ये काम करू शकलो. टोटल 14 वर्षांचा कॉर्पोरेट एक्सपिरियन्स मध्ये. आणि त्यामुळे थोडं थोडं असं अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या आणि एक चांगलं एक्सपर्टीज मला ओव्हरऑल डेव्हलप करता आलं. हे जे फोटोग्राफ्स आहेत मित्रांनो मी माझ्या प्रत्येक प्रेझेंटेशन मध्ये दाखवतो मुद्दामून. हे फोटोग्राफ्स मध्ये मी ट्रॅव्हल करताना दिसतोय कामानिमित्त आणि पर्सनल कारणांसाठी मला बऱ्याच वेळा ट्रॅव्हल करायला मिळालं. हे काही फोटोग्राफ्स आहेत नेदरलँड्स, लंडन आहे, तुर्की आहे, अनेक ठिकाणी मला कामानिमित्त फिरायला मिळालं. आणि जेव्हा हे फिरणं सुरू झालं ना मित्रांनो, तेव्हापासून मला माझ्यामध्ये प्रचंड डेव्हलपमेंट फास्ट झालेली दिसली आणि करता आली. कारण जेव्हा आपण आपला क्षेत्र बदलतो, एरिया बदलतो, वेगळ्या ठिकाणी जातो, त्यावेळेला आपल्याला नवीन दृष्टिकोनातून गोष्टींकडे पाहता येतं. आणि जेव्हा मी परदेशवाऱ्या करायला सुरुवात केली त्यावेळेला मला अचानक पर्स्पेक्टिव्ह बदलला की काय काय शक्य आहे करता येण्यासारखं. आपल्यासारख्याच हाडा माणसांनी काय काय अचीव्ह केलेलं आहे हे जेव्हा बघायला मिळालं प्रत्यक्षात, त्यावेळेला मला आपण कुठे कमी पडतो, आपण काय चुकतो याच्याबद्दल जास्त प्रकर्षण कळलं. सो म्हणून मला तुम्हाला नेहमी सांगायला आवडेल की जेव्हा पण शक्य आहे ट्रॅव्हल करा. आपण जिथे आहोत तिथल्यापेक्षा थोडं पुढे गेलात, थोडं बाहेर गेलात, राज्याच्या बाहेर, राष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर,
तर बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. अशाच प्रकारे एकदा 2015 सालची गोष्ट आहे, लंडनला मला जावं लागलं होतं, पर्सनल कामासाठी गेलो होतो मी. काम लवकर झालं माझं 2 दिवसातच, आणि सुट्टी मात्र मी मोठी 25 दिवसांची घेऊन गेलो होतो. त्या 25 दिवसांच्या सुट्टीमध्ये मित्रांनो मला लंडन फार फिरायला मिळालं, बघायला मिळालं. मी फार शिकलो तिथे, कारण तिथे अनेक वेबिनार्स, सेमिनार्स, एक्झिबिशन अटेंड करायला मिळाले. आणि लंडन खूप हॅपनिंग सिटी आहे. तिथे अनेक इव्हेंट्स होत असतात, अनेक म्हणजे अनेक इव्हेंट्स होत असतात. कधी कधी मी एका दिवशी 3-4 वेगवेगळे इव्हेंट्स अटेंड करायचो, एवढं हॅपनिंग आहे सिटी. आणि ते करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मी काहीतरी यातलं शिकून करू शकतो. ओके, तोपर्यंत मी जॉब करत होतो, जॉब वॉज गुड. मी हैदराबादमध्ये पोस्टेड होतो जेव्हा जॉब सोडला तेव्हा, आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या 2 स्टेट्सचा सेल्स हेड होतो. 3 बिझनेसेस हँडल करत होतो. 20 करोडचा पोर्टफोलिओ होता. साधारण 30 लोकांची टीम होती माझ्याकडे, आणि लाईफ वॉज रिअली गुड. कारण त्यावेळेला मी 32 वर्षाचा असताना ब्रांच हेड झालो होतो, वन ऑफ द यंगेस्ट ब्रांच हेड होतो. सो लाईफ वॉज गुड, पैसा पाणी पगार मजा सगळं चांगलं चालू होतं. पण जेव्हा मी लंडनमध्ये थोडा टाइम स्पेंड केला तेव्हा मला लक्षात आलं की याच्यापेक्षाही खूप जास्त आपण काहीतरी करू शकतो. त्याच्या मागे एक मोठी स्टोरी आहे, पण ती आता सांगणार नाही मी तुम्हाला, कारण आपल्याला विषय महत्वाचा शिकायचा आहे. तर बेसिकली त्या वेळेला मी ठरवलं की काहीतरी आपण करूया शिक्षणाच्या क्षेत्रात, डिजिटलच्या क्षेत्रात. आणि त्यातूनच मित्रांनो नेटभेट ई लर्निंग सोल्युशनची सुरुवात झाली. 2015 साली मी नेटभेट ऑफिशियली, म्हणजे त्यापूर्वी नेटभेट नावाची एक वेबसाईट होती, आणि त्यावर मी टाइमपास म्हणून काही कंटेंट पोस्ट करायचो. पण ऍक्च्युली सिरियसली ॲज अ बिझनेस त्याची 2015 मध्ये सुरुवात झाली. आणि त्यानंतर 50,000 मराठी तरुणांना डिजिटल व्यावसायिक बनवण्याचा निर्धार करून आम्ही काम करत आहोत, आणि देवकृपेने ते काम खूप चांगल्या प्रकारे चाललं आहे. सो मित्रांनो, हे झालं थोडक्यात माझ्याबद्दल. जर मी जास्त वेळ घेतला असेल तर मला माफ करा, परंतु हे सांगणं गरजेचं आहे, कारण मी कोण आहे, का करतोय हे सेशन मुळात आपण का करतोय, कारण मला तुमच्यातून व्यावसायिक तयार करायचे आहेत. आता व्यवसाय करायचा म्हणजे फक्त स्टार्टअप नव्हे, तर ते प्रोडक्ट विकता पण आला पाहिजे, तिथे निगोशिएशन पण कुठेतरी करावं लागेलच तुम्हाला. सो हा त्याचाच एक भाग आहे, आणि म्हणून आपण हे शिकतोय. सो मित्रांनो, आतापर्यंत जे मी सांगितलं ते तुम्हाला कनेक्ट होत असेल, एक ट्रेनर म्हणून मी तुम्हाला कनेक्ट होत असेल, तर प्लीज कमेंट्समध्ये कनेक्ट असं लिहा. तो कनेक्ट तुमचा माझा होणं गरजेचं आहे, कारण तिथून पुढे मग आपल्याला जे शिकायचं आहे ते शिकण्याचा तुमचा आनंद आणि माझा उत्साह दोन्ही डबल होईल. सो कमेंट्समध्ये एकदा मला कनेक्ट असं लिहून पाठवा. काही जण म्हणताय स्लाइड्स दिसत नाहीयेत, तर त्यांना रिक्वेस्ट आहे की रिकनेक्ट असं बटन दिसत असेल तुम्हाला, त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला स्लाइड्स दिसायला लागतील जर दिसत नसतील तर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू मित्रांनो, खूप खूप धन्यवाद. आणि आता आपण इथून पुढे निगोशिएशन बद्दल बोलणार आहोत. मी माझ्याबद्दल बोलून तुम्हाला जास्त बोर करणार नाही. सो आर्ट ऑफ निगोशिएशन या आपल्या विषयाकडे आपण वळतो आहोत. त्याआधी मित्रांनो, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, मला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्यापैकी किती जण स्वतःला निगोशिएशन स्किल मध्ये 10 पैकी किती मार्क देतात ते मला बघायचंय. पहिल्यांदा ते मला सांगा की 10 पैकी स्वतःला किती मार्क्स द्याल तुम्ही तुमच्या निगोशिएशन स्किल बद्दल. एक आकडा जो तुम्हाला वाटतो तो लिहा कमेंट्स मध्ये. ओके, 4, 6, 5, 2, 7, 5. ओके ओके ओके. सो ऍव्हरेज काढला तर 5 येतोय. काही जण 4 म्हणतात, काही जण 7 म्हणतायत, काही जण 1, 2 म्हणतायत. ओके 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 ओके, ठीक आहे ठीक आहे सर. सो मित्रांनो,
इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण सध्या कोणत्या लेवलवर आहोत हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि हा खरा पहिला नियम आहे निगोशिएशनचा. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही स्वतःला किती मार्क्स दिले असले तरी चालेल, मला त्याच्याशी काहीच करायचं नाहीये. पण एक मुद्दा जो मला तुम्हाला सांगायचा आहे की निगोशिएशन मध्ये आपण कुठे आहोत हे माहिती असणं प्रचंड 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 महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं प्रिपरेशन किंवा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण ते बघूया कशा प्रकारे करायचं, काय प्रिपरेशन असलं पाहिजे. पण सुरुवातीला हे आपण नीट लक्षात घ्या, वी शुड नो वेअर वी स्टँड. आपली लेवल सध्या काय आहे कुठल्याही निगोशिएशन मध्ये ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि याच्याबद्दल काही वाईट वाटून घेऊ नका जर तुम्हाला निगोशिएशन मध्ये स्वतःला तुम्ही 1, 2, 3 अशी रेटिंग दिली असेल तरीही चिंता करू नका, कारण इट्स अ स्किल. ओके, जे प्रॅक्टिसने येतं. आणि जर तुम्ही बघाल, गाडी चालवण्याचं उदाहरण मी नेहमी देतो. 4 चाकी गाडी जेव्हा आपण चालवायला शिकतो तेव्हा पहिल्यांदा प्रचंड भीती असते. आरशामध्ये बघू, गिअर कडे बघू, क्लच कडे बघू, ब्रेक कडे बघू, फ्रंट ग्लासमध्ये बघू, आपल्याला कितीतरी कन्फ्युजन होतं. पण हळूहळू हळूहळू प्रॅक्टिसने जेव्हा तुम्ही फ्रिक्वेंटली गाडी चालवायला लागता त्यावेळेला तुम्ही अगदी हसत हसत फोनवर बोलत पण गाडी चालवायला लागता. बिकॉज इट्स अ स्किल जे प्रॅक्टिसने आपल्याला येतं. आणि हे निगोशिएशन स्किल पण आपल्याला डेफिनेटली प्रॅक्टिसने येईल. तुमची रेटिंग 2 असेल तर 3 होईल, 3 असेल तर 4 होईल, 4 असेल तर 5 होईल, अशी इम्प्रूव्हमेंट होतच जाईल. सो आता मी तुम्हाला माइंड मॅप मध्ये घेऊन जातोय. मी फार छान माइंड मॅप बनवलेला आहे आणि तिथून आपण हा शिकणार आहोत आजचं सेशन. ओके, हिअर इज द माइंड मॅप अँड आय होप तुम्हाला आता हा माइंड मॅप दिसत. लेट मी सी वन्स. येस, व्हेरी गुड. तुम्हाला माइंड मॅप दिसतोय. अतिशय सोपा बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. याला 4च महत्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत. पहिलं म्हणजे माइंडसेट. निगोशिएशन मध्ये माइंडसेट फार महत्वाचं असतं आणि तिथूनच खरं तर आपलं निगोशिएशन जिंकलं किंवा हरलं जातं. म्हणजे असं म्हणतात ना, युद्ध नेहमी माणसाच्या मनात आधी तो जिंकतो किंवा हरतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष युद्धभूमीवर ते जिंकणं किंवा हरणं होतं. सो एक्झॅक्टली तसंच निगोशिएशनचं आहे. निगोशिएशन इज अ गेम, इट्स अ प्ले, इट्स अ वार, और इट्स अ व्हॉट यू कॉल बॅटल, काही म्हणा त्याला. पण त्याच्यामध्ये जिंकणं किंवा हरणं हे ऍक्च्युअल निगोशिएशनच्या आधीच आपल्या मनात होत असतं आणि म्हणून माइंडसेट महत्वाचा आहे, तो आपण बघणार आहोत. दुसरं म्हणजे आपण काही कॉम्पोनंट्स ऑफ निगोशिएशन बघणार आहोत. निगोशिएशनच्या प्रोसेसमध्ये कोणते टप्पे असतात, कोणत्या टप्प्यावर काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला काही प्रो टॅक्टिक्स सांगणार आहे. तसं म्हटलं तर सोप्या टॅक्टिक्स आहेत, तसं म्हटलं तर कठीण आहेत, पण इफेक्टिव्ह आहेत. आणि या टॅक्टिक्स तुम्ही लगेचच उद्यापासून वापरायला सुरुवात करू शकता. जिथे कुठे निगोशिएशन करत असाल तिथे तुम्ही वापरू शकता. आणि चौथा पॉइंट आहे वे अहेड, की जे आपण शिकलोय ते प्रत्यक्षात कसं आणायचं, त्याच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. सो असा हा 4 स्टेप्सचा आपला आजचं सेशन असणार आहे. बाय द वे, एक गोष्ट जी मी तुम्हाला मगाशी सांगायला विसरलो, आत्ता सांगतो, मला आठवली म्हणून, की जे निगोशिएशन आपण शिकतोय ते 1 to 1 होतं. इनफॅक्ट कुठलंही निगोशिएशन कधीही 1 to 1 होतं. 1 to many म्हणजे एकाच वेळेला अनेक लोक जेव्हा समोर असतात त्यावेळेला निगोशिएशन करू नये. ओके, त्याचे इम्पॅक्ट चांगले किंवा वाईट होऊ शकतील, त्याचं काही सांगता येत नाहीये, पण वाईट होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि म्हणून कधीही निगोशिएशन 1 to 1 समोरासमोर एका व्यक्ती बरोबर करावं. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती ही, की जे काही तुम्ही आज शिकणार आहात निगोशिएशन स्किल, ते निगोशिएशन स्किल मी तुम्हाला शिकवतोय आणि म्हणून ते प्लीज माझ्यावर पुन्हा वापरू नका. बिकॉज नेटबेटच्या माध्यमातून आम्ही अनेक प्रोग्राम्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स करत असतो. त्यावेळेला कृपया हेच निगोशिएशनचे सगळे स्किल्स तुम्ही माझ्यावर प्रयत्न करून बघू नका. ओके, जस्ट फॉर अ फनी साईड. तुम्हाला करावं असं वाटलं तर नक्की करा. ओके, सो लेट्स गो बॅक. ओके, सो मित्रांनो, लेट स्टार्ट विथ माइंडसेट. आता तुम्ही सगळ्यांनी स्वतःला रेटिंग दिली, बरोबर? रेटिंग दिली ना मित्रांनो, त्यावेळेला तुम्हाला जे निगोशिएशन करायला आवडत असेल किंवा आवडत नसेल त्याचं कारण आहे त्याच्या मागची भावना. तुम्हाला निगोशिएशन अवॉइड करावं असं वाटतं, टाळाटाळ करायची वाटते. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण गोष्टी विकत घेताना
ऑनलाईन जाऊन जेव्हा घेतो विकत, कारण तिथे निगोशिएशनचा फार स्कोप नसतो, आपल्याला कोणाशी डिस्कस करून घ्यायला आवडत नाही, आपण डायरेक्ट जातो, क्लिक करतो, बाय करतो आणि घेऊन येतो, बरोबर की नाही. आपण वी जनरली ट्राय टू अवॉइड. आणि समजा कुठे शक्यता नसेल ऑनलाईन घ्यायची, समोरासमोर जरी घ्यायचं असलं तरी बऱ्याच वेळेला आपण फॉर सम रिझन आपण अवॉइड करतो निगोशिएशन करणं. सो तुम्ही करता की नाही मला सांगा कमेंट्स मध्ये, आणि आपण त्याची कारणं बघणार आहोत. सो सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की तुम्ही जनरली निगोशिएशन अवॉइड करता की नाही. बाय द वे, भारतीय माणूस फार लबाड आहे. जेव्हा तो भाजी घ्यायला जातो किंवा फॅशन स्ट्रीट सारख्या ठिकाणी कपडे घ्यायला जातो, तेव्हा तो भरपूर निगोशिएट करतो. पण जेव्हा तो इतर ठिकाणी दुसरं मे बी तो समजा तुम्ही कार शोरूम मध्ये गेलात कार बाय करायला, तर निगोशिएशन काय कसं करायचं तेच आपल्याला कळत नाही, आणि त्यावेळेला आपण अवॉइड करतो. सो काही ठिकाणी अवॉइड करतो, काही ठिकाणी करतो. तुम्ही काय करता ते मला सांगा कमेंट्स मध्ये. बरेच जण यस 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 म्हणतात, म्हणजे तुम्ही अवॉइड करता असं झालं ना. ओके 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 ओके. जसं मी सुरुवातीला सांगितलं मित्रांनो, मी पण सुरुवातीला अवॉइड करायचो, वाईट वाटायचं, कसं तरी वाटायचं, ऑड फिलिंग यायची अशी की का निगोशिएट करायचं, आहेत पैसे तर देऊन मोकळे होऊया. पण मित्रांनो त्याच्यामध्ये एक खरी तर आपली चूक आहे, ती काय आहे ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं 3 कारणं तुम्हाला सांगतो की आपण जनरली का अवॉइड करतो. पहिलं म्हणजे एम्बॅरेसमेंट, पहिलं म्हणजे आपल्याला लाज वाटते की काय माझ्याकडे आहेत पैसे तर मी देऊन मोकळा होतो, कशाला घासाघीस करायची. ओके. आणि हे आपलं एक महत्वाचं कारण आहे, एम्बॅरेसमेंट, की आपल्याला लाज वाटते करायला. दुसरं कारण आहे फिअर ऑफ लुझिंग द डील. आपल्याला असं वाटतं की मी उगाच घासाघीस करत बसलो आणि मग तो मला नाही विकलं त्याने प्रोडक्ट, तर माझं हातातली डील निघून जाईल. किंवा मग तुम्ही तुम्ही दुसऱ्या बाजूला असाल, तुम्ही स्वतः विकत असाल आणि तुम्हाला वाटलं की जाऊ दे, कस्टमरने तुम्ही 10 रुपयाला विकताय, कस्टमरने 6 रुपयाला मागितलं, तर तुम्ही लगेच देऊन टाकता, थिंकिंग दॅट की याच्यामध्ये आपली डील उगाच वाया जायला नको, जर कस्टमर आलाय तर सेल होऊन जाऊ दे. सो फिअर ऑफ लुझिंग द डील असो किंवा एम्बॅरेसमेंट असो, हे 2 महत्वाची कारण जिथे वी ट्राय टू अवॉइड, जे आपण करत नाही. ओके. त्यानंतर तिसरं एक आणखीन रिझन आहे, तिसरं रिझन म्हणजे जे आपल्या सगळ्यांमध्ये आहे की आपल्याला जनरली असं वाटतं की समोरच्याला आपण आवडलं पाहिजे, बिंग लाईक. जर मी खूप घासाघीस केली तर मे बी त्या सेल्समॅनला मी आवडणार नाही, किंवा कस्टमरला मी आवडणार नाही, किंवा कस्टमरला राग येईल, किंवा फ्युचरमध्ये तो माझ्याकडून विकत घेणार नाही, अशा प्रकारचं, बरोबर की नाही. ए बी सी हे जे 3 कारण आहेत, या 3 मुख्य कारणांमुळेच मित्रांनो वी जनरली ट्राय टू अवॉइड इट. पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी याच्यामध्ये. गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण एखादी वस्तू घासाघीस न करता विकत घेतो, निगोशिएट न करता विकत घेतो, त्यावेळेला समोरच्याच्या मनात काय फिलिंग येत असेल. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडून, त्याने सांगितलं 10 रुपये, तुम्ही बाय केलं 10 रुपयाला, ओके, तर त्याच्या मनात काय फिलिंग येत असेल. जस्ट टाईप समथिंग. जेव्हा तुम्ही बाय करता, जे प्राइस सांगितले त्या प्राइसला समोरच्या व्यक्तीकडून बाय करता, बरोबर, प्रसादजींनी बरोबर उत्तर दिलंय, दॅट ही फील्स दॅट यू डोंट नो द मार्केट. भला माणूस आहे. ओके ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. आता समजा तुम्ही स्वतःला दुसऱ्या बाजूला ठेवा, तुम्ही विकताय, समोर एक कस्टमर आला, तुम्ही सांगितलं हे 10 रुपयाला आहे, कस्टमरने पैसे दिले 10 रुपये. चला 10 रुपये तुम्हाला छोटी किंमत वाटत असेल, समजा 10,000चा आयटम आहे, तर तुम्ही सांगितलं याचे प्राइस 10,000 आहे, कस्टमर आला, त्यांनी 10,000 रुपये
दिले आणि तो घेऊन गेला प्रॉडक्ट. तुम्हाला काय वाटतं? बकरा. बरोबर लिहिलंय ते कोणीतरी, सुशांतजी लिहिलेलं बकरा आला, बरोबर की नाही? सो तुम्हाला कळलं का मित्रांनो याच्यामध्ये, की जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली निगोशिएट करत नाही तेव्हा समोरचा तुम्हाला मूर्ख समजतो. आणि एक चित्र स्वतः समोर ठेवा डोळ्यासमोर, की तो तुमच्यावर हसतोय. आणि हे जेव्हा तुम्हाला मनात पटेल, की जेव्हा पण निगोशिएशन करताना किंवा एखादी परचेस करताना तुम्ही समोरच्याला निगोशिएट न करता जर ते घेतलं किंवा निगोशिएट न करता ते विकलं, तर समोरचा हसतो तुमच्यावर. तो माझ्यावर हसतोय हे चित्र मनात ठेवा आणि मग बघा तुम्हाला लाज वाटणार नाही निगोशिएशन करण्याची. समोरचा माझा फायदा घेतोय हे जेव्हा तुम्हाला कळेल, तो जरी मनापासून म्हणजे मुद्दामून फायदा घेत नसेल, इट्स अ प्रोसेस. बघा, निगोशिएशन इज अ प्रोसेस. त्याच्यामध्ये चांगलं वाईट नाही आहे. ओके, त्याच्यामध्ये चांगलं वाईट नाही आहे. ते व्यवहारामध्ये अनिवार्य आहे, ते करावंच लागतं आणि ते स्किलफुली केलं पाहिजे. ओके, रूढ होऊन, अपमान करून, भांडून, वाद घालून केलेल्या गोष्टींना निगोशिएशन नाही म्हणत. इट्स अ स्किल. आणि ते आपल्याला विन विन निगोशिएशन तुम्ही शब्द ऐकला असेल ना, की त्याला पण जिंकल्यासारखं वाटावं, मला पण जिंकल्यासारखं वाटावं, दोघांनाही हरल्यासारखं वाटू नये, म्हणून निगोशिएशन हे महत्वाचं आहे. ओके, आणि म्हणून त्याला आपल्याला त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. थोडक्यात काय, तर एक चित्र जे मी तुम्हाला सांगितलं ते चित्र लक्षात ठेवा, की समोरचा माणूस माझ्यावर हसतोय, किंवा जर मी घासाघीस न करता घेतलं तर तो माझ्यावर हसलाय. ओके, दुसरं गोष्ट म्हणजे तुम्हाला जेव्हा वाटतं की निगोशिएशन न करता जेव्हा ट्रान्झॅक्शन होतं, चल स्वस्तात सुटलो, जास्त गडबड, जास्त वादावादी झाली नाही आणि घेऊन आलो मी लगेच, तर जनरली तसं होत नाही. कारण बघा कसं होतं, समजा अगेन 10,000च आपलं उदाहरण घेऊया. तुम्हाला एखाद्या व्यक्तीने 10,000 रुपीजला काही गोष्ट सेल करायला आला. तुम्ही विचारल्याची प्राइस काय, त्यांनी सांगितलं 10,000. मग तुम्ही विचार केलात आणि तुम्ही घेऊन टाकले ते 10,000. तर जसं तो आपण आधी म्हटलं की तो म्हणेल, अरे काय बकराच मिळाला आपल्याला, चांगला कस्टमर होता, आला लगेच निघून गेला. ओके, तो तुम्हाला बकरा म्हणूनच लक्षात ठेवणार, तो तुम्हाला भला माणूस म्हणून लक्षात ठेवणार नाही. ओके, अदरवाईज जरा सिच्युएशन उलटी करा. समजा तुम्ही कस्टमरकडे तुम्ही काही परचेस करायला गेलात, अगेन 10,000 तुम्हाला प्राइस सांगितली, तुम्ही 6,000 मागितलीत आणि समोरच्याने देऊन टाकलं 6,000ला. ओके, तर मग तुम्हाला काय वाटणार, की तुम्हाला त्याच्याबद्दल चांगलं वाटणार का? नाही वाटणार. कारण त्याने एकतर 10,000 सांगितले होते, याचा अर्थ त्याने आधीच जास्त सांगून ठेवले, माझा तो फायदा घेत होता, अशी भावना तुमच्या मनात येईल. दुसरी गोष्ट, जर त्याने लगेच 10चे 6 करून टाकले, तर तुम्हाला काय वाटेल, की म्हणजे प्रोडक्टमध्ये याचा काहीतरी खराबी आहे, प्रॉब्लेम आहे, म्हणून हा आपला काहीतरी करून विकायच्या नादात आहे, काहीतरी करून मला हा देतोय. ओके, आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, जो माणूस तुम्हाला 10,000चं 6,000ला लगेच देतोय, याचा अर्थ तो मला फसवतोय की काय. म्हणजे त्या माणसाबद्दल तुम्हाला चांगलं वाटत नाही, त्या प्राइस बद्दल तुम्हाला वाटत नाही, त्या प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला चांगलं वाटत नाही. म्हणजे ती ओव्हरऑल तुम्हाला ती डील खरं तर जर तुम्हाला अशी मिळाली विदाउट निगोशिएशन, तर वाईट वाटते. कळलं? सो विदाउट निगोशिएशन जेव्हा ट्रान्झॅक्शन होतात, त्यावेळेला ऍक्च्युअली समोरच्याला वाईट वाटतं. आणि आपण म्हणतो काय, की नाही जाऊ दे, आपल्याला चांगलं इट शुड बी लाईक्ड, आणि म्हणून आपण निगोशिएशन करत नाही. तर दोन गोष्टी आपण याच्यातून शिकायच्या आहेत. पहिलं म्हणजे, एक तर समोरच्या माणसाचं चित्र लक्षात ठेवा की तो माझ्यावर हसतोय. दुसरं म्हणजे, जर विदाउट फेअर निगोशिएशन नसताना जर ट्रान्झॅक्शन झालं, तर ते घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला खरंच आवडत नाही. त्याच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकत राहते. आणि म्हणून निगोशिएशन केलं पाहिजे. तो आपला हक्क आहे आणि त्याच वेळेला तो समोरच्या व्यक्तीचा देखील हक्क आहे. म्हणजेच काय, की प्रत्येक वेळेला तुम्हाला पाहिजे त्याच प्राइसला विकत मिळणार नाही, प्रत्येक वेळेला तुम्हाला पाहिजे त्याच प्राइसला विकता येणार नाही. इट्स ऑलवेज अ विन विन सोल्युशन. इट इज ऑलवेज अ विन विन सिच्युएशन. ओके, आणि त्यामुळे कधी कधी जर तुम्ही 100 वेळा वस्तू घ्यायला गेला असाल, तर 100 पैकी 80 टाइम्स तरी तुमचं निगोशिएशन सक्सेसफुल झालं तरी पुरे आहे, एवढं लक्षात घ्या. सो आय होप तुम्हाला हा मुख्य मुद्दा जो आपला माइंडसेटचा आहे तो क्लिअर झाला असेल. वाय वी अवॉइड इट, सो वी शुड नॉट अवॉइड इट. आणि त्याहून मोठा आणखीन एक गोष्ट पॉइंट आहे, तो म्हणजे इट्स अ गेम.
ऑलवेज थिंक ऑफ निगोशिएशन ॲज अ गेम. तो एक खेळ आहे. ओके, तो विकणारा आणि खरेदी करणारा दोघे खेळत असतात. आणि हा प्रत्येक, आता समजा तुम्ही एखाद्या सेल्समन कडे गेलात, तो सेल्समन तुमच्या बरोबर काय करतो, पुढचा अर्धा तास खेळतोय. ओके, माइंड गेम खेळतोय आणि तुम्हाला पण माइंड गेम खेळायचा आहे. ओके, जेव्हा तुम्ही याच्याकडे गेम म्हणून बघता ना मित्रांनो, तेव्हा तुम्हाला ते खेळायला मजा येईल. जर तुम्ही याच्याकडे बर्डन म्हणून बघायला गेलात, अरे बापरे आता मला नेगोशिएट करायला लागणार का, अरे बापरे आता मला याच्याशी घासाघीस करायला लागणार का, असं बघितलं तर तुम्हाला कंटाळा येईल किंवा अवॉइड करा. पण तुम्ही त्याच्याकडे खेळ म्हणून बघितला, एक माइंड गेम. जसं तुम्ही पत्ते खेळता बघा, तुमच्यापैकी काही लोक खेळत असतील, कारण मला स्वतःला पत्ते बिलकुल येत नाही, मी कधी खेळलो नाही. पण जर तुम्ही पत्ते खेळत असाल तर पत्ते खेळणं हा एक माइंड गेम आहे. ओके, चेस खेळणं हा एक माइंड गेम आहे. ओके, सो तसाच प्रकारे निगोशिएशन करणं हा पण एक माइंड गेम आहे. समोरच्याचा माइंड वाचण्याचा प्रयत्न करून त्या दृष्टीने आपण आपली पुढची चाल खेळणं, असं जर हा गेम म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं आणि त्याची प्रॅक्टिस केली, तर मित्रांनो तुम्ही या निगोशिएशनच्या गेमचे सचिन तेंडुलकर होऊ शकता. सो आर यू रेडी टू प्ले दिस गेम? टाईप गेम ऑन. माइंडसेटवर आपलं काम करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला हा गेम आहे समजून घ्यायचा. सो टाईप गेम ऑन. आय एम सॉरी जर ऑडिओमध्ये इश्यू येत असेल, पण माझ्याकडे इथे पॅरलली चालू आहे दुसऱ्या ठिकाणी, मला ऑडिओ बरोबर दिसतोय. सो कदाचित तुमच्याकडे ऑडिओचा इश्यू असेल तर प्लीज वायफाय कनेक्ट करा किंवा रिकनेक्ट करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो हा गेम आहे हे लक्षात ठेवायचं आणि उद्यापासून हा गेम खेळायला सुरुवात करायची. ओके, सो दिस इज अबाउट माइंडसेट. आता आपण पुढे जाऊया, तर आपण ऍक्च्युअली कॉम्पोनंट्स बघणार आहोत.